कल्याण पूर्वेमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण करून तिची हत्या करण्यात आली आहे। आपल्यासोबत तिचे कुटुंब आहे, तिचे वडील आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल, काय भावना आहे तुम्हाला? काय वाटतं की ज्या पद्धतीने दहशत सुरू आहे, इतर जागेवरती या गोष्टीची दहशत आहे, काही लोक घरं सोडून गेलेले आहेत। तुमच्या मुलीबरोबर अशी ही घटना घडलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया हेच आहे सर, त्याला फाशी किंवा एन्काउंटर त्याला झाला पाहिजे। आणि माझी मुलीचा असा त्यांनी पूर्ण हाल केला आहे साहेब। मी त्याचा वडील आहे, तुम्ही सर बघू शकणार नाही साहेब। त्यांनी माझा मुलीचा एवढा त्यांनी परिस्थिती म्हणजे एवढा पूर्ण विचित्र केलेला आहे सर, मी सांगू शकत नाही साहेब। अजून एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीने म्हणजे गेल्या काही दिवसापासून तो रेकी करत असेल की कसं नेलं काय, ते अशा प्रकारची काय माहिती तुम्हाला मिळाली का? काय मुलगी कशी निघालेली ती? तसं काय नाही सर, मुलगी सर इथे घरामधून सांगून गेली की मी खाऊ चिप्स वगैरे घेऊन येते। आणि नंतर तिकडे त्याच्या घरी कशी गेली आणि कोणी घेऊन गेला ते सर आम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत नाही सर। आता पोलिसांनी त्याला पकडले आहे, तुमची काय मागणी आहे, काय झालं पाहिजे? साहेब मागणी आहे, आता ACP साहेब DCP साहेब पण आले होते। मी एकच मागणी आहे माझी, त्याला एन्काउंटर आणि किंवा फाशी झाली पाहिजे सर, ही विनंती आहे माझी। दुसरी गोष्ट, जे भीतीचं वातावरण या ठिकाणी आहे, काय तुमच्या परिसरामध्ये पण सगळ्यांचं घरामधनं बाहेर निघत नाही आहे? इथली महिला घाबरलेली आहेत आणि दहशतचा निर्माण तो आहे आणि तो खूप दहशत करतो इथे। आणि याच्या आधी पण त्यांनी 2-3 म्हणजे त्याच्यावरती फोक्सो वगैरे पूर्ण गुन्हा दाखल आहे। आणि तो इथला खूप डेंजर माणूस आहे आणि त्याला बघून लोक घाबरतात, इकडे लेडीज घाबरतात। आणि लेडीज कुठे तो रस्त्यामध्ये जर दिसला तर लेडीज तिकडे त्या रस्त्याला जात नाही, एवढा भीतीचा निर्माण आहे। आणि लोकांना इथे घरं सोडून गेलेले आहेत राहायला। एकंदरीत पाहिलं गेलं तर कुठेतरी त्याचा एन्काउंटर करावा, त्याला कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती कुटुंबाकडनं केली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।